नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्मार्ट स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपण SSC GDच्या झालेल्या प्रश्नपत्रिका पाहत आहोत। आज आपण 12 जानेवारी 2023 शिफ्ट 3 मध्ये झालेला पेपर पाहणार आहोत। या अगोदरही आपण 40+ व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। ते व्हिडिओ तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करा, सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। तसेच या जी प्रश्नपत्रिका आहे, या प्रश्नपत्रिकेची जी PDF आहे, ती PDF मी टेलिग्राम चॅनलवरती शेअर केलेली आहे। त्यासाठी तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तसेच मी तुम्हाला काही होमवर्कसाठी क्वेश्चन देत असते, त्या क्वेश्चनचे आन्सर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचे आहेत। आणि व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम मी तुमचे अगदी मनापासून आभार मानते, कारण या सिरीजसाठी खूप छान असा प्रतिसाद मला तुमचा भेटत आहे। आणि जे नवीन आहेत त्यांनी पहिल्यांदाच चॅनलला भेट दिलेली आहे, त्यांनी प्लेलिस्ट चेक करा, तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायला मिळतील। तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल। तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आणि आजच्या व्हिडिओमधील पहिला प्रश्न आहे सामान्य ज्ञान आणि जागरूकतावरील। 28 मार्च रोजी लोकसभेमध्ये फौजदारी प्रक्रिया ओळख विधेयक 2022 कोणी सादर केले म्हटलेलं आहे? तर ते सादर केलेलं आहे अजय कुमार मिश्रा यांनी। ऑक्टोबर 2022 मध्ये भारत सरकारने महसूल सचिव म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर नियुक्ती केली आहे संजय मल्होत्रा यांची। यानंतर भारताची पहिली पंचवार्षिक योजना डॅश डॅश मध्ये सुरू करण्यात आली, तर ती 1951 मध्ये सुरू करण्यात आली। त्यानंतर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा मनरेगा कोणत्या वर्षी मंजूर झाला म्हटलेला आहे? तर तो मंजूर झालेला आहे 2005 साली। यानंतर पुढील प्रश्न आहे राज्यपालांबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही असं म्हटलेलं आहे? तो मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांची नियुक्ती करतो, बरोबर आहे। त्याला कोणत्याही व्यक्तीची फाशीची शिक्षा माफ करण्याचा पुढे ढकलण्याचा किंवा माफ करण्याचा अधिकार आहे, तर हे विधान बरोबर नाही, कारण हा अधिकार आहे राष्ट्रपतीला, क्षमादानाचा अधिकार असा आपण त्याला म्हणतो। राज्याची कार्यवाही शक्ती राज्यपालांकडे निहित आहे, हेही बरोबर आहे। तो काही विशिष्ट परिस्थितीत अध्यादेश जारी करू शकतो, हेही बरोबर आहे। त्यानंतर तिरुवातिकरकली उत्सव प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो म्हणले? तर तो केरळ राज्यामध्ये साजरा केला जातो। यानंतर खालीलपैकी कोणता सण ऑगस्ट सप्टेंबरमध्ये कापणीचा हंगाम साजरा करतात? तर तो आहे ओणम। जो सण आहे तो कापणीच्या हंगामामध्ये साजरा केला जातो, ऑगस्ट सप्टेंबरमध्ये। यानंतर डॅश डॅश हे निसर्गाचे एक कार्यात्मक एकक म्हणून पाहिले जाऊ शकते, जेथे सजीव असतात ते एकमेकांशी आणि सभोवतालच्या भौतिक वातावरणाशी देखील संवाद साधतात असं म्हटलेलं आहे, तर ते आहेत इकोसिस्टम म्हणतात त्याला। काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांनी लखनौ करारावर कोणत्या वर्षी स्वाक्षरी केली म्हटलं आहे? तर 1916 साली लखनौ करारावर त्यांनी स्वाक्षरी केलेली आहे। हरित क्रांती प्रामुख्याने डॅश डॅशवर अवलंबून आहे, तर हरित क्रांती जी आहे उच्च उत्पन्न आणि विविध उपक्रम यावर अवलंबून आहे। यानंतर कोणत्या भारतीय पंतप्रधानाच्या कार्यक्रमात भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला होता? तर तो इंदिरा गांधी। मेगास्थेनीसच्या मते शाही मिरवणुकामध्ये चंद्रगुप्ताचे रक्षक सोन्या चांदीने सजवलेल्या डॅश डॅशची सवारी करण्यासाठी वापरले जाते, तर हत्तीची सवारी करण्यासाठी वापरली जाते। सप्टेंबर 2022 मध्ये भारताच्या राष्ट्रपतींनी वरिष्ठ अधिवक्ता डॅश डॅश यांची भारतासाठी पुढील अटॉर्नी जनरल म्हणून नियुक्ती केली आहे, तर ते आहे आर व्यंकटरमणी। BCCIचे पूर्ण रूप काय आहे? तर ते आहे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ। सिंथेटिक तंतू, सिंथेटिक रबर, प्लास्टिक, डाई स्टफ्स, औषधे आणि फार्मास्युटिक्सच्या निर्मितीसाठी काय वापरला जातो? तर त्यासाठी वापरलं जातं
पेट्रोकेमिकल्स. यानंतर रोख राखीव प्रामाण्याव्यतिरिक्त बँकांना अल्प मुदतीसाठी रोख स्वरूपात काही राखीव ठेवण्याची देखील आवश्यकता आहे, ज्याला म्हटलं जातं वैधानिक तरलता प्रमाण. खालीलपैकी कोणता गाळाचा खडक नाही म्हटलेला आहे? मृत्तिका, शेल, वाळूचा खडक आणि ग्रॅनाइट असं दिलेलं आहे. तर त्या ठिकाणी आहे ग्रॅनाइट. चाऱ्यांचा देश नावाचा देश ओळखा. तर चाऱ्यांचा देश नावाचा देश आहे डेन्मार्क. तो वाऱ्यांचा देश आहे. या ठिकाणी जरा अक्षर ओळखायला अडचण होत आहे. वाऱ्यांचा देश नावाचा देश आहे तो आहे डेन्मार्क. यानंतर कालबेलिया हे कोणत्या भारतीय राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे? तर ते आहे राजस्थान या राज्यातील. ICC अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत अंडर-19 भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक कोण होते? तर ते होते श्रीकेश कानिटकर. यानंतर आपण सामान्य बुद्धिमत्तेवरील प्रश्न पाहणार आहोत. विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये पॅरेंट 148, WRANGELY रँगल 160 असे लिहिले जाते. त्याच सांकेतिक भाषेत ग्रँटेड कसे लिहिले जाईल असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी GRANTED ग्रँटेडला G साठी 7, R साठी 18, A साठी 1, N साठी 14, T साठी 20, E साठी 5 आणि D साठी 4. आता या सगळ्यांची बेरीज केलात तर ती येणार आहे 69. 69 ऑप्शनमध्ये पण आहे, पण 69 गुणाकारामध्ये 2 दुप्पट करायची आहे त्याची. 2 9 18ला 8, 8ला 1, 2 6 12 आणि 1 किती 13, 138 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, एका विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये फ्रूट हॅट स्ट्रिंगला वॉर्म बीट व्हील असे कोड केले जाते. हॅट फ्रूटला बी वॉर्म असे कोड केले जाते आणि स्ट्रिंग हॅटला व्हील बी असे कोड केले जाते. तर फ्रूटसाठी सांकेतिक शब्द काय असं म्हटलेलं आहे? आता या ठिकाणी फ्रूट 2 ठिकाणी दिसत आहे की हॅट फ्रूट आहे, इथे बी वॉर्म. फ्रूट हॅट स्ट्रिंग आहे, वॉर्म बी व्हील असं आहे. परत इथं 3ऱ्या नंबरला स्ट्रिंग हॅट आहे, व्हील बी दिलेला आहे. आता स्ट्रिंग आणि हॅट वर स्ट्रिंग आणि हॅट आहे, इथं व्हील आणि बी आहे. या ठिकाणी व्हील आणि बी आहे, म्हणजे व्हील बी कॅन्सल झालं कारण स्ट्रिंग हॅटसाठी आलेलं आहे ते. इथं पण हॅटसाठी तुम्ही बी पाहू शकता. त्यानंतर विचारलेलं आहे फ्रूटसाठी. फ्रूटसाठी काय येणार मग शिल्लक राहिलेलं? वॉर्म येणार, ऑप्शन नंबर 4. यानंतर दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल असं म्हटलेलं आहे. आता 20 आणि 4 मधला फरक घेणार तर काय +4 केलेला आहे. 24 आणि 33 मध्ये +9 केलेला आहे. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलात 228, 397, या ठिकाणी 169 केलेला आहे. 107, 228, 121. यावरून लक्षात काय येतं की हा 2चा वर्ग आहे, हा 3चा वर्ग आहे, हा 13चा, हा 11चा. आता जे मध्ये वर्ग येणार आहेत 5 आणि 7चे, कारण मूळ संख्यांचे वर्ग आहेत. वर्ग कशाचे आहेत? मूळ संख्यांचे आहेत. मग इथे येणार 5चा वर्ग, इथं 25, इथं 7चा वर्ग किती 49. आता 33 मध्ये जर 25 प्लस केले तर किती येणार मग 58 येणार, ऑप्शन नंबर 3. यानंतर 6 मित्र आहेत. अमन, विप्लव, चिरंतन, दिव्या, एलिझाबेथ आणि फिरोज. मित्रांनो, हा प्रश्न जवळपास 4 प्रश्नपत्रिकेमध्ये रिपीट झालेला आहे, त्याच्यामुळे प्रश्न काळजीपूर्वक पाहत चला. काही प्रश्न खूप रिपीट होत आहेत. एका गोलाकार टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून बसलेले आहेत. अमन विप्लवच्या डावीकडे 3ऱ्या क्रमांकावर आहे. आता मी या ठिकाणी विप्लवला घेतलं तर अमन या ठिकाणी, कारण त्याची ही डावी बाजू आहे, 1, 2 आणि 3, डावीकडे 3ऱ्या क्रमांकावर आहे अमन. त्यानंतर चिरंतन अमनच्या शेजारी आहे, चिरंतन अमनच्या अगदी शेजारी आहे.
एलिझाबेथ दिव्याच्या उजव्या क्रमांकावर बसते, चिरंतन अगदी दिव्याच्या शेजारी नाही. आता एलिझाबेथ जी आहे ती दिव्याच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर बसते, म्हणजे या ठिकाणी बसेल उजवीकडे एलिझाबेथ. आता एक जागा शिल्लक राहिलेला व्यक्ती या ठिकाणी बसवा, तो आहे फिरोज. त्यानंतर अमन आणि एलिझाबेथ, अमन कुठं आहे या ठिकाणी, एलिझाबेथ कुठं आहे या ठिकाणी, या दोघांच्या मध्ये कोण बसलेला आहे, चिरंतन बसलेला आहे. ऑप्शन नंबर 3 प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर 5व्या क्रमांकाशी संबंधित असलेला पर्याय निवडा, ज्याप्रमाणे दुसऱ्या क्रमांकाशी पहिल्या क्रमांकाशी संबंधित असणार आहे. तुमच्यासाठी होमवर्कसाठी हा क्वेश्चन दिलेला आहे. यानंतर असा पर्याय निवडा जो खालील आकृतीत अंतर्निहित आहे, फिरवणे मान्य नाही असं म्हटलेलं आहे. तर अंतर्निहित असणारा पर्याय आहे ऑप्शन नंबर 1 मध्ये. यानंतर पुढील प्रश्न, तीन विधानानंतर 1, 2, 3 असे क्रमांकाचे 3 निष्कर्ष दिले आहेत. दिलेली विधाने जरी खरी आहेत असे गृहीत धरून जरी ते सामान्यतः ज्ञात तथ्यांपेक्षा भिन्न असल्याचे दिसत असले तरीही दिलेल्या निष्कर्षापैकी कोणता निष्कर्ष तार्किकदृष्ट्या बरोबर आहे ते ठरवा असं म्हटलेलं आहे. आता या ठिकाणी काही चप्पल हे शूज आहेत आणि काही चप्पल मोजे आहेत. सर्व मोजे सँडल आहेत. सर्वचं मध्यभागी घ्या. सर्व मोजे काय आहेत, हे मोजे, सर्व मोजे सँडल आहेत. या पद्धतीने येणार, सर्व मोजे सँडल आहेत. काही चप्पल मोजे आहेत, काही शूज चप्पल आहेत. सर्व मोजे सँडल आपण लिहिलं. त्यानंतर काही शूज चप्पल आहेत आणि काही चप्पल मोजे आहेत. आता मोजे इथं आहेत, काही चप्पल मोजे आहेत, म्हणजे अशा पद्धतीने येणार. काही चप्पल या ठिकाणी चप्पल येणार. त्यानंतर काही शूज चप्पल म्हटलेलं आहे, म्हणजे काही शूज चप्पल इथे येणार ही आकृती. निष्कर्ष पाहूया. काही सँडल शूज असतात. सँडल या ठिकाणी आहेत, शूज या ठिकाणी आहेत, यांचा काही संबंध आहे का, नाही. निष्कर्ष 1 बरोबर नाही. त्यानंतर काही सँडल चप्पल असतात. सँडल या ठिकाणी, चप्पल या ठिकाणी. काही सँडल चप्पल असतात, बरोबर आहे. काही मोजे शूज असतात. काही मोजे इथं आहेत, शूज इथं आहेत, यांचा भाग समाविष्ट नाही. म्हणजेच फक्त निष्कर्ष 2 अनुसरण करतो. यानंतर एकाच फाशाच्या 2 वेगवेगळ्या पोझिशन्स दाखवल्या आहेत, ज्याच्यावर चिन्ह दिलेले आहेत या पद्धतीनं. आणि अशी चिन्ह आहेत, हे ओ दाखवणाऱ्या चेहऱ्याच्या विरुद्ध चेहऱ्यावर कोणते उपस्थित चिन्ह आहे. अतिशय सोपे प्रश्न त्या या पद्धतीने विचारतात. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर हे 2 चिन्ह या ठिकाणी समान आहेत. राहिलं कोण, हे याच्या विरुद्ध काय येणार, हे चिन्ह येणार ऑप्शन नंबर 2 मधील. यानंतर खालील समीकरण गणितीयदृष्ट्या बरोबर करण्यासाठी कोणत्या 2 चिन्हांची अदलाबदल करावी म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी आपण भागाकार आणि वजा यांची अदलाबदल करणार आहोत. 120 अधिक 18 गुणाकारामध्ये 40, इथं वजा आहे, इथं भागाकार येणार 10, इथं भागाकार आहे, इथं वजा येणार 20. आता हे सोडवत असताना 120 परत इथे 10 ने भाग द्या, भाग जाईल 4चा, 18 चोक 72, त्यानंतर वजा 20. आता हे 192 वजा 20 बरोबर किती येणार, 172. म्हणजेच आपण जो ऑप्शन घेतला 1 नंबरचा तो बरोबर आहे. मित्रांनो, कुठल्या कलरची पेन जास्त ओळखायला येते, कुठल्या कलरमध्ये लिहिलं पाहिजे तेही मला सांगत चला. एचे लग्न झेडशी झाले आहे, जसं म्हणलं आहे तसे डायग्राम काढूया. एचे लग्न कोणाशी झाले, झेडशी झालं आहे. झेडला एल, एम, एन अशी 3 मुले आहेत. एल, एम आणि एन ही 3 मुलं आहेत. झेड हा मुलांचा वडील नाही. वडील नाही म्हणजेच कोण असणार आहे, आई असणार आहे. हे वडील, ही यांची 3 मुलं. पी ही एची आई आहे.
पी ही एची आई आहे. पी कोणाची आई आहे? एची आई आहे. एल हा डीचा नवरा. एल हा डीचा नवरा म्हणजे हा पती, ही त्याची पत्नी. यमला एच आणि जे दोन मुली. यमला एच आणि जे या दोन मुली आहेत. झेडचा पीशी कसा संबंध आहे? झेडचा पीशी कसा संबंध? आता झेडचा हा ये पती आणि पतीची आई म्हणजे झेडची सासू ही, पण विचारलेला कोणाचा आहे? झेडचा. येचा विचारला असता तर सासू. झेडचा काय संबंध आहे? झेड ही सून आहे कोणाची? येची. त्यानंतर 7 व्यक्ती एका सरळ रेषेत उत्तरेकडे तोंड करून बसलेले आहेत. डी आणि एच मध्ये फक्त 3 व्यक्ती बसल्या आहेत. ई जेच्या डावीकडे चौथ्या क्रमांकावर आहे. ई जो आहे तो जेच्या डावीकडे चौथ्या क्रमांकावर आहे. आता डावीकडे म्हणल्यावर या साईडला येणार 1, 2, 3 आणि 4. मी या ठिकाणी कोणाला घेणार? जेला घेणार, कारण ई जेच्या डावीकडे चौथ्या क्रमांकावर आहे. ई आणि आय मध्ये फक्त डी बसलेला आहे. ई आणि आय मध्ये फक्त डी बसलेला आहे. डी आणि एच मध्ये फक्त 3 व्यक्ती. डी आणि एच मध्ये किती? फक्त 3 व्यक्ती बसलेले आहेत. जे एफच्या उजवीकडे तिसरा. जे जो आहे इथं थोडी मिस्टेक आहे. जे हा एफच्या डावीकडे दुसरा बसलेला आहे. शिल्लक कोण राहिलं? जी. तो जी या ठिकाणी येईल. ओळीच्या उजव्या टोकापासून दुसऱ्या क्रमांकावर कोण बसले आहे? ओळीच्या उजव्या टोकापासून दुसऱ्या क्रमांकावर एच बसलेला आहे. ऑप्शन नंबर 4. दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संज्ञा येईल असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी 6, 10, 19, 35 आणि 96 दिलेले आहेत. 6 अधिक 10 केले तर 4 येणार. 10 प्लस 9 केले तर 19 येणार. 19 प्लस हे 16 केले तर 35 येणार. यावरून लक्षात येते की ते 2चा वर्ग आहे, तर 3चा वर्ग आहे, तर 4चा वर्ग आहे. निश्चितच पुढं 5चा वर्ग येणार आहे. म्हणजे हे 35 प्लस 5चा वर्ग 25 किती येणार? 60. आता इथं आपण 60 घेतलं. 60 आणि या ठिकाणी 96 म्हणजे यांचा फरक आला. 6चा वर्ग 36. दुसरा शब्द पहिल्याशी संबंधित आहे, तसाच तिसऱ्याशी संबंधित असलेला पर्याय निवडा. विषाणूशास्त्र विषाणू, तर हृदयशास्त्र काय? हृदय येईल. अतिशय सोपा प्रश्न आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, पर्याय निवडा जो 5व्या अक्षरगुच्छाशी संबंधित आहे. त्याच प्रकारे दुसरा अक्षरगुच्छ पहिल्या अक्षरगुच्छाशी संबंधित आहे आणि चौथा अक्षरगुच्छ तिसऱ्या अक्षरगुच्छाशी संबंधित आहे. आता आय नंतर एल दिसत आहे म्हणजे +3 केलेला आहे. आपल्याला दिले आहे क्यू, एल, जी, ए, जी, के. मग क्यू मध्ये +3 करा. +3 केल्यानंतर काय येणार? टी. एल आहे या ठिकाणी. -3 करा. काय येणार? आय. या ठिकाणी जी आहे. -3 करा. काय येणार? डी. आणि के आहे. -4 केल्यानंतर ते येणार जी. टी, आय, डी आणि जी ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. यानंतर इंग्रजी शब्दकोशाप्रमाणे खालील शब्दांचा क्रम कोणत्या पर्यायामध्ये दिसतो म्हटलेला आहे. तर या ठिकाणी सुरुवातीला 2 जास्त ठिकाणी दिसत आहे. कल्चर, कल्ट, कल्टिवेट, क्युपिड आणि क्युमिन असे शब्द आहेत. तर CULT कल्ट अगोदर येणार. 2 नंबरचा शब्द म्हणजे ऑप्शन नंबर 3 कटला. हा शब्द कॅन्सल झाला. त्यानंतर कल्टिवेट CULTI 4 नंबरचं अल्फाबेट बघितलं तर इथं यू आहे आणि इथं TI आहे. म्हणजे 2 नंतर काय येणार आहे? तर 2 नंतर येणार आहे 3. 2 नंतर 3 2 ऑप्शनमध्ये आहे. 4 नंबरचा कॅन्सल झाला. आता त्यानंतरचा शब्द पाहूया. कल्टिवेट कॅन्सल झाला. इथं आहे क्युपिड, इथं आहे क्युमिन आणि इथं आहे कल्चर. तर CULTI
TU कल्चर अगोदर येणार, कारण CU आहे, यू नंतर येत असतं. 2 3 1, त्यानंतर येणार 5 आणि त्यानंतर येणार 4. 2 3 1 5 4. इथे थोडासा फरक बघितला तुम्ही, इथं फक्त 4 5 दिलेला आहे, इथं 5 4 दिलेला आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 1 प्रश्नाचं उत्तर असणार आहे. काही प्रश्नामध्ये तुम्हाला सगळेच शब्द शोधावे लागतील की कोणता सुरुवातीला येणार, कोणता शेवटी येणार. अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती आकृती येईल म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी आकृती येणार आहे ऑप्शन नंबर 3 मधील. दिलेल्या आकृतीचे योग्य असे आरशातील प्रतिमा निवडा. जेव्हा आरशाला MN वर ठेवले जाईल असे दर्शविले आहे असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी येणार आहे आकृती ऑप्शन नंबर 3 मधलं उत्तर असणार आहे. दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणते अक्षरसमूह येईल असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी G नंतर H नंतर I नंतर J म्हणजेच +1 केलेलं आहे. K येणार, त्यानंतर K नंतर I -1, I नंतर K -1 केलं तर काय येणार आहे, I येणार आहे. त्यानंतर P O N आणि M म्हणजे परत -1 केलेलं आहे. -1 केला तर L येईल. त्यानंतर J K L M आणि N. तर या प्रश्नाचं उत्तर काय आलं, KILN ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षरसमूह येईल असं म्हटलेलं आहे. B नंतर A -1 केलेला आहे. आता A नंतर -1 केला तर Z येईल. Z सुरुवातीला 2 ऑप्शनमध्ये आहे, 2 आणि 4 मध्ये. त्यानंतर D नंतर C दिलेला आहे, परत -1 केलेला आहे म्हणजे Z नंतर E येणार. इथं G F, यानंतर G F, या ठिकाणी -1 B येणार आणि शेवटी येणार आहे D. ZE BD ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. दिलेले समीकरण स्टारच्या ठिकाणी चिन्हे क्रमशः बदलून आणि समीकरण संतुलित करण्यासाठी खालील पर्यायामधून गणिती चिन्हांचे योग्य संयोजन करा म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी संयोजन करत असताना आपण 120 भागाकारामध्ये 15, गुणाकारामध्ये 9 प्लस हे चौथा मूळ 81चं, त्यानंतर गुणाकारामध्ये 17 वजा 28 बरोबर 95 करणार आहोत. तर या ठिकाणी 120 भागाकारामध्ये 15, इथं 8 येणार, 8 गुणाकारामध्ये 9. आता हे चौथं मूळ काढल्यानंतर 3चं आहे ते, गुणाकारामध्ये 17 वजा 28, 8 9 72, 17 त्रिक 51 वजा हे 28, 123 वजा 28 बरोबर किती येणार आहेत, 95 येणार आहेत. म्हणजेच आपण सुरुवातीला काय घेतलं, इथं भागाकार घेतला, त्यानंतर गुणाकार, इथं वजाबाकी आहे, भागाकार गुणाकार अधिक गुणाकार नंतर वजा आणि बरोबर ऑप्शन नंबर 3. यानंतर आपण मॅथचे प्रश्न पाहणार आहोत. सुरुवातीला ब्रॉडमॉसवरील प्रश्न विचारलेला आहे. तर हा प्रश्न सोडवत असताना 1 भागाकारामध्ये 2 आहे, मी याला या पद्धतीने लिहिणार, 1 गुणाकारामध्ये 1 छेदस्थानी 2 अधिक 3 वजा 5 गुणाकारामध्ये 1 छेदस्थानी 3 ऑफ म्हणले आहे, ऑफचा अर्थ होतो गुणाकार आणि ते येणार 15. आता हा कंस मी अगोदर सोडवून घेते. आता या ठिकाणी 28 मधून 3 केलात तर 25 राहणार, 25ने 75ला भाग दिलात तर 3चा भाग देणार म्हणजे इथे येणार वजा 3. आता या ठिकाणी बे 1 बे, आता अंशाचा गुणाकार आणि छेदाचा 1 1 1 आणि छेदस्थानी 2, त्यानंतर हे अधिक जसे असतं तसं. आता 3 वजा 5 गुणाकारामध्ये 3 1 3, हे 3 छेदस्थानी आपण 2 घेऊया कारण छेद समान करायचा आहे. 5 त्रिक 15
या ठिकाणी या 3ने 15ला भाग देऊ, 3 5 15 येईल. आता हे 3 5 वजा 5 म्हणजे या ठिकाणी येणार वजा 25 आणि हे 3 वजा जशास तसं. आता मी छेदस्थानी 2 घेणार आहे कारण छेद समान करायचा आहे मला या ठिकाणी, म्हणून मी 2 घेतलेला आहे. मग आता छेद समान करत असताना इथं 1 येणार, इथे किती येणार, 2ने छेदस्थानी काही नव्हतं 1 होतं ह्यांच्या, मग आपण 2 करण्यासाठी इथं गुणाकारामध्ये 2 केलेलं आहे. 3 दुने 6 हे 1 जशास तसं. त्यानंतर 25 दुने 50 वजा 50 आणि हे वजा 6, 7 वजा 56 येणार आहे. 7 वजा 56 छेदस्थानी 2 म्हणजेच वजा 49 छेदस्थानी 2. ऑप्शन नंबर 4. यानंतर डबल बेडची चिन्हांकित किंमत ₹42,000 आहे. ग्राहकाला ₹1,000ची रोख सूट आणि 5% सूट ते 10% सूट देणारे स्क्रॅच कार्ड मिळते. बेडची किमान आणि कमाल विक्रीमधील फरक शोधा असं म्हटलेलं आहे. तर 42,000 आहे आणि 1,000 रोख सूट भेटते. चिन्हांकित किंमत किती होती, 42,000. याला सूट भेटते किती, 1,000. म्हणजेच याची वजाबाकी केल्यानंतर किती येणार आहेत, 41,000. आता सूट दिलेला आहे, इथे 10% सूट, इथं 5% सूट. या सूटमधला फरक घ्या, तो किती येणार आहे, 5%. आता त्याची 5% काढल्यानंतर तुमचं उत्तर काय येणार, 2,050. ऑप्शन नंबर बघा 1 मध्ये आहे. यानंतर 18, 24 आणि 25ने भाग जाणाऱ्या सर्वात लहान 6 अंकी संख्येच्या अंकाची बेरीज काय असेल असं म्हटलेलं आहे. तर या संख्यांचा जर तुम्ही LCM घेतला तर तो येणार आहे 90. आता 6 अंकी लहान अंकांची बेरीज काय म्हटलेलं आहे, ही 2 अंकी संख्या झाली, 6 अंकी म्हटलेलं आहे म्हणून परत याच्यावरती 0 वाढवा, 4 0 वाढतील, ही झाली 6 अंकी. आता यांची बेरीज केलात तर काय येणार आहे, 9 सोबत हे 0 प्लस केलात तर 9च येणार आहे, म्हणजेच ऑप्शन नंबर 2. यानंतर श्री शर्मा त्यांच्या एकूण उत्पन्नापैकी 15% भाड्यावर आणि उर्वरित 75% इतर खर्चावर खर्च करतात. तरीही मासिक ₹1700 वाचवतात. तर त्याचे मासिक उत्पन्न किती आहे असं म्हटलेलं आहे. मासिक उत्पन्न माहीत नाही म्हणून x घेऊया. त्यानंतर 15% भाड्यावर खर्च करतात म्हणजेच 85 छेदस्थानी 100 येणार. 85 का, तर 100 मधून हे 15% गेले. त्यानंतर 75% इतर खर्चावर म्हणजे इथे शिल्लक राहिले 25 छेदस्थानी 100. त्यांची बचत किती आहे, 1700. आता हे सॉल्व करायचं, 1700 गुणाकारामध्ये हे 100 गुणाकारामध्ये 100 छेदस्थानी काय येणार, 85 गुणाकारामध्ये 25. इथं भाग जाऊ शकतो 17ने, 17 5 85, 17 1 17, परत 5ने या ठिकाणी 20 येणार. परत इथं 25 चौक 100, 20 गुणाकारामध्ये 4 गुणाकारामध्ये हे 100 किती येणार, ₹8,000. यानंतर 3 12 14चे चौथे प्रमाणपद काढा म्हटलेलं आहे. आता 3 छेदस्थानी 12 बरोबर 12 छेदस्थानी 14 छेदस्थानी x. मग x बरोबर काय येणार, 12 गुणाकारामध्ये 14 छेदस्थानी 3, 3 1 3, 3 चौक 12 आणि 14 चौक किती, 56. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर भाजी विक्रेता वास्तविक वजनापेक्षा 12% कमी वजन वापरून भाजी विकतो आणि मग त्याला खरेदी किमतीवर 32% नफा तो मिळवतो. तर एकूण नफा टक्केवारी शोधा असं म्हटलेलं आहे. आता 12% कमी म्हणजे 100 मधून 12 गेले 88 आणि 32% नफा म्हणजे हे 132. यांचा रेशो जर आपण काढला, 4 दुने 8, 4 दुने 8, 4 त्रिक 12 आणि 4 त्रिक 12. परत यांचा रेशो काढा, 11 दुने 22, 11 त्रिक 33. आता यामधला फरक किती आहे, 1चा. ही खरेदी किंमत खाली लिहा, 2 गुणाकारामध्ये 100, 2ने 100ला भाग दिलात तर भाग जाणार 50चा. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, ₹500च्या रकमेवर 2 वर्षासाठी वार्षिक चक्रवाढ व्याज आणि साधारण व्याज यामधील फरक ₹125 आहे. तर व्याजदर शोधा म्हटलेला आहे. या ठिकाणी एक सूत्र घ्या की फरक जो आहे तो फरक बरोबर
मुद्दल जे दिलेलं आहे ते मुद्दल या ठिकाणी लिहायचं. कंसामध्ये r छेदस्थानी 100चा वर्ग 2 वर्षासाठी r वर्ग येणार. मग फरक काढायचा आहे आपणास. किती दिलेला आहे? फरक दिलेला आहे 1.25. मुद्दल दिलेला आहे 500. दर शोधायचा आहे. मग या ठिकाणी r वर्ग छेदस्थानी 100 गुणाकारामध्ये r वर्ग छेदस्थानी 100 येणार. आता हे 1.25 आहे. हे 125 गुणाकारामध्ये मी इथले 2 शून्य आणि इथले 2 शून्य कॅन्सल करा. हे 100 छेदस्थानी 5 लिहिलं. 2 अंक सोडून दशांश चिन्ह होतं, मग छेदस्थानी 2 शून्य घ्या, कारण दशांश चिन्ह आपल्याला काढून टाकायचं आहे. हे 0 0 कॅन्सल झाले. 5ने 125ला भाग द्या. r वर्ग बरोबर काय येणार? 25 येणार. म्हणजेच किंमत किती येणार? 5%. 25चा वर्ग 5 घ्या. यानंतर A, B आणि C हे काम अनुक्रमे 30, 60 आणि 120 दिवसात पूर्ण करू शकतात. A हा काम पूर्ण होण्याआधी 10 दिवस आधी काम सोडतो. B हा काम पूर्ण होण्याच्या 5 दिवस आधी काम सोडतो. तर पूर्ण काम करण्यासाठी आवश्यक दिवसांची संख्या शोधा म्हटलेलं आहे. A किती दिवसात करतो? 30. B किती दिवसात करतो? 60. C किती दिवसात करतो? 120. यांचा लसावी घेतला तर 120 येणार आहे. पूर्ण काम 120 आहे. A हा 30 दिवसामध्ये करतो. एका दिवसामध्ये किती करणार? 4. B किती करणार? 2. C किती करणार? 1. A हा काम पूर्ण होण्याच्या 10 दिवस आधी सोडतो. 10 गुणाकारामध्ये 4 करा, हे येणार 40. B 5 दिवस आधी, म्हणजे हे 2 गुणाकारामध्ये 5 करा, हे येणार 10. 40 आणि 10 किती? 50. अगोदर काम किती होतं? 120. आता हे 50 प्लस करा, 170. आणि हे तिघे मिळून किती करतात? 4, हे 2 आणि हे 1, 7. म्हणजे 170 छेदस्थानी 7. ऑप्शनमध्ये दिलेलं आहे 170 छेदस्थानी 7, ऑप्शन नंबर 2. यानंतर पुढील प्रश्न आहे, 21 सेंटीमीटर त्रिज्येचा एक लोखंडी गोळा वितळला जातो आणि 7 सेंटीमीटर त्रिज्येच्या गोलाकार बॉलमध्ये पुनर्निर्मित केला जातो. गोलाकार बॉलची संख्या शोधा असं म्हटलेलं आहे. तर हा प्रश्न सोडवत असताना या ठिकाणी सूत्र वापरायचं आहे. ते सूत्र लक्षात घ्या. आपण सूत्र वापरणार आहोत 4 छेदस्थानी 3 पाय r चा घन बरोबर 4 छेदस्थानी 3 पाय r घन. तर या ठिकाणी 4 छेदस्थानी 3 आणि हे पाय 4 छेदस्थानी 3 आणि हे पाय कॅन्सल झाले. आता सुरुवातीला 21 सेंटीमीटर म्हटलेलं आहे. मग 21 गुणाकारामध्ये 21 गुणाकारामध्ये 21. त्यानंतर 7 सेमी, 7 गुणाकारामध्ये 7 गुणाकारामध्ये 7 येणार. आता या ठिकाणी हे कटणार. 7 त्रिक 21, 7 त्रिक 21, 7 त्रिक 21. 3चा घन केला तर किती येणार आहेत? 27, ऑप्शन नंबर 1. यानंतर पुढील प्रश्न आहे, 5 आणि 12चे तिसरे प्रमाण आणि 5, 8 आणि 9च्या चौथ्या प्रमाणाचे गुणोत्तर किती? आता 5 आणि 12चे अगोदर तिसरे प्रमाण काढा. या पद्धतीने येणार. x बरोबर 12 गुणाकारामध्ये 12 छेदस्थानी 5 म्हणजेच 144 छेदस्थानी 5. 28.8 हे तिसरे प्रमाण येणार. आता चौथे प्रमाण काढा. 5 छेदस्थानी 8 बरोबर 9 छेदस्थानी x. x बरोबर काय येणार? 8 गुणाकारामध्ये 9 छेदस्थानी 5 म्हणजे 72 छेदस्थानी 5. हे किती येणार? 14.4. आता यांचं गुणोत्तर काढा म्हणलं आहे, म्हणजे संक्षिप्त रूप द्या. 288 144 मी घेतलं. तर या ठिकाणी जर आपण भाग दिला तर इथे येणार 2/1, ऑप्शन नंबर 1. यानंतर पुढील प्रश्न, तर हा 11 नंबरचा प्रश्न तुमच्यासाठी होमवर्कसाठी असणार आहे. सोडवा आणि कमेंटमध्ये आन्सर सांगा. 3च्या पहिल्या 10 गुणाकारांची सरासरी काढा म्हटलेलं आहे. तर 3च्या पहिल्या 10 गुणाकारांची 3च्या पटीत 3, 6, 9, 12, 15, 18 येणार. 18, त्यानंतर 21, त्यानंतर 24 प्लस 27 प्लस 30. छेदस्थानी 10 करा, जी बेरीज येईल त्याला भाग द्या 10ने.
सरासरी काढतो आपण त्यासारखे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, एक लेख जो आहे तो 1200 सूचीबद्ध आहे. सलग 2 सवलती मिळाल्यानंतर ग्राहकाला यासाठी रुपये 972 द्यावे लागतात. जर पहिला सवलत दर 10% असेल तर दुसरा सवलत दर काय? सोपा प्रश्न आहे, करा आणि कमेंटमध्ये मला याचं आन्सर सांगा. यानंतर जर बटाट्याची किंमत 10% वाढली तर वापरकर्त्याला त्याचा बटाट्याचा वापर किती टक्केवारीने कमी करावा लागेल जेणेकरून बटाट्यावरील खर्च अपरिवर्तित राहील असं म्हटलेलं आहे. 10% वाढला म्हणजे 10, छेदस्थानी 110, गुणाकारामध्ये 100, हे 0 0, 100 छेदस्थानी 11, 11ने जर या 100ला भाग दिला तर किती येणार आहेत? 9.1%. ऑप्शन नंबर 3. यानंतर पुढील प्रश्न आहे, ए आणि बी हे काम अनुक्रमे 18 दिवस आणि 36 दिवसात पूर्ण करू शकतात. त्यांनी 8 दिवस एकत्र काम केले आणि मग ए काम सोडतो आणि उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी बीला किती दिवस लागतील असं म्हटलेलं आहे. ए हा 18, बी हा 36, यांचा लसावी घेतला तर 36 येणार, म्हणजे एला एका दिवसात 2, बी हा 1. त्यांनी दोघांनी 8 दिवस एकत्र काम केले. हे दोघे एका दिवसामध्ये 3 गुणाकारामध्ये 8 केलं तर किती येणार? 24. आता 36 वजा 24 केलं तर शिल्लक किती राहणार? 12. उरलेलं काम कुणाला करायचं आहे? बीला करायचं आहे. बी एका दिवसामध्ये 1 करतो, मग 12 छेदस्थानी 1 केलं तर काय येणार आहे? 12च येणार आहे. ऑप्शन नंबर 4. यानंतर पुढील प्रश्न आहे, हा जो प्रश्न आहे 16 नंबरचा तो होमवर्कसाठी तुम्हाला दिलेला आहे. त्यानंतर 17 नंबरचा प्रश्न पाहू. अरविंद भानूपेक्षा 5/4 पट जास्त वेगाने धावतो. जर कोणत्या तरी शर्यतीत अरविंद भानूला 60 मिनिटची बढत देतो तर प्रारंभिक बिंदूपासून अंतर मोजा जे दोघे भेटतील म्हटलेलं आहे. 5/4 पट म्हणलेला आहे, याच्यामधला फरक किती आहे? 1चा. 60 मीटरची बढत देतो, मग 60/1 केलं तर 60च येणार आहे. 60 गुणाकारामध्ये 5 केला तर किती येणार? 300. आणि 60 गुणाकारामध्ये 4 केला तर किती येणार? 240. आणि ही बढत देतो म्हणून 240 + 60 म्हणजेच एकूण किती आलं? 300 मीटर. प्रारंभिक बिंदूपासून अंतर मोजा म्हटलेलं होतं, ते अंतर आलं 300 मीटर. या ठिकाणी तुम्ही 5ने जरी गुणलात तरी 300च येणार आहे. 4ने जरी गुणलात तर 240, पण 60ची बढत देतो म्हणून हे प्लस करायचे. दोन्हीकडं 300 आलं होतं. अर्जुन त्याची बाईक 10 किलोमीटर अंतरासाठी सरासरी 30 किलोमीटर प्रति तास वेगाने आणि पुन्हा 25 किलोमीटर प्रति तासच्या सरासरी वेगाने 14 किमी प्रवास करतो. संपूर्ण प्रवासासाठी त्याचा सरासरी वेग अंदाजे किती आहे म्हटलेला आहे. तर या ठिकाणी 10 + 14, कारण तो अंतरासाठी प्रवास दिलेला आहे, छेदस्थानी करायचं. 10 किमी अंतरासाठी 30 किलोमीटर प्रति आवर वेगाने, परत 25 किलोमीटर प्रति तासच्या सरासरी वेगाने 14 किलोमीटर प्रति तास वेगाने प्रवास करतो म्हटलेला आहे. आता याला आणखीन संक्षिप्त रूप करा. हे वर किती आले? 24, छेदस्थानी हे 1 छेदस्थानी 3 आणि 14 छेदस्थानी 25. आता याचा छेद समान करून बेरीज करा. इथं आपणास 75 छेद करता येईल, मग 3ला 25ने गुणावं लागेल म्हणजे वर पण 25 येणार. इथं 25ला आपण 3ने गुणलं म्हणजे या ठिकाणी पण 3ने गुणावे लागणार. या ठिकाणी किती येणार? 42. यांची बेरीज केला तर 67 छेदस्थानी 75, वर काय होतं? 24. आता हे 24 गुणाकारामध्ये वर 75, छेदस्थानी 67, हे सॉल्व केलात तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे 26.87 किलोमीटर प्रति तास. यानंतर पुढील प्रश्न, कारची सध्याची किंमत ₹8,50,000 आहे आणि तिचे मूल्य दरवर्षी 10%च्या दराने घसरत आहे. तर 4 वर्षांनी त्याचे मूल्य किती असेल म्हटलेलं आहे. सध्याची किंमत किती आहे? 8,50,000. 10% दराने घसरते म्हणजेच 90 छेदस्थानी 100, 90 छेदस्थानी 100, 4 वेळा करायचं आहे.
कारण 4 वर्षांनी म्हणलेलं आहे. आता या ठिकाणी हे 4 शून्य आणि हे इथले 2 आणि इथले 2 शून्य कॅन्सल करा. परत हे वरचे 4 शून्य आणि हे खाली 4 शून्य कट झाले. इथं 85 गुणाकारामध्ये 9चा गुणाकार 4 वेळा आहे. हे जर कॅल्क्युलेशन केलात तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे 5,57,685. ऑप्शन नंबर 2. एक अप्रामाणिक दुकानदाराने 25% नफा मिळवण्यासाठी 1 किलो वजनाऐवजी वापरलेले सदोष वजन काय आहे म्हटलेलं आहे. आता या ठिकाणी सोडवत असताना 25% नफा म्हटलेला आहे म्हणजे 125 छेदस्थानी 100. याला आपण संक्षिप्त केलं तर हे किती येणार 25 5 1,600 आणि 25 चोक 100 म्हणजे 5 छेदस्थानी 4 येणार आहे. 1 किलोग्रॅम म्हणजेच किती 1000 ग्रॅम, कारण इथं दिलेलं आहे ग्रॅममध्ये उत्तर म्हणून मी किलोला ग्रॅममध्ये केलेलं आहे. त्यानंतर छेदस्थानी x कारण सदोष वजन काढायचं आहे. बरोबर काय येणार 5 छेदस्थानी 4. आता हे x बरोबर 1000 गुणाकारामध्ये 4 छेदस्थानी 5. 5ने भाग दिला तर 5 दुने 10. हे 200 गुणाकारामध्ये 4 केलात तर किती येणार आहे 800 ग्रॅम. ऑप्शन नंबर 4. यानंतर आपण हिंदी विषयाचे प्रश्न पाहणार आहोत. पहला प्रश्न है निम्न में से शुद्ध वाक्य का चयन कीजिए. उन लोगों की मनोवृत्ति ठीक नहीं लगती. खुदा की कसम गजब हो गई. इस लड़की का चाल ठीक नहीं है. यहाँ के हवा पानी बहुत खराब है. तो जो पहला वाक्य है वही शुद्ध वाक्य है. इसके आगे का सवाल है निम्नलिखित वाक्य में रेखांकित खंड के स्थान पर प्रयुक्त होने वाले सबसे उपयुक्त विकल्प का चयन कीजिए. विनय के पुस्तक पढ़ी. आता विनय ने पुस्तक पढ़ी आएगा, विनय के नहीं आएगा यहाँ पर. निम्नलिखित में से किस वाक्य में अग्रज के सही विलोम शब्द का उपयोग हुआ है. अग्रज का विलोम क्या है अनुज है, तो यहाँ अनुज एक ही वाक्य में आया है. मोहन मेरा अनुज है. अनुज ये ऐसा लिखा जाता है, ऐसा नहीं. ऑप्शन नंबर 3. दिए गए शब्दों में से उचित शब्द से वाक्य पूर्ण करें. महानगरों में कई जगह कूड़े के डैश डैश दिखाई देते हैं. तो महानगरों में कई जगह कूड़ों के अंबार दिखाई देते हैं. निम्नलिखित वाक्य में रेखांकित शब्द का दिए गए विकल्पों में से कौन सा शब्द पर्यायवाची नहीं है. सरदार पटेल की प्रतिमा लोहे की बनी है, तो लोहे की बनी है इसके लिए सही शब्द आएगा लाह की बनी है. निम्न में से किस वाक्य में कलह के सही पर्यायवाची शब्द का प्रयोग हुआ है. राधा ने उन दोनों की सुलह कराई, यह नहीं आएगा. सर्वत्र शांति छाई हुई है, यह भी नहीं आएगा. रतन और मयंक के बीच कल विवाद हो गया, पर्यायवाची कहा है, यह विलोम है, यह विलोम शब्द है, यह पर्यायवाची शब्द है विवाद. ऑप्शन नंबर 3. निम्न वाक्य में रेखांकित शब्द समूह के लिए सर्वाधिक उपयुक्त विकल्प चुनें. तुम्हारा अपराध क्षमा किए जाने योग्य है, तो क्षमा किए जाने योग्य उसे कहते हैं क्षम्य है. यथासंभव के लिए कौन सा वाक्यांश उपयुक्त होगा. तो यथासंभव के लिए उपयुक्त वाक्यांश होगा जहाँ तक हो सके. वाक्य में रेखांकित अंश के लिए उचित मुहावरा दिए गए विकल्पों में से चुनिए. न माया मिली न राम, वह कहीं का नहीं रहा, तो उसके लिए सही है घर का ना घाट का. निम्नलिखित अर्थ को समझने वाले मुहावरे का चयन विकल्पों में से कीजिए. इज्जत उतारना, मिट्टी पलीद करना उसे कहते हैं. निम्नलिखित वाक्य के किस शब्द में अशुद्धि है. प्रत्येक छोटी मोटी विशेषता को देखनी चाहिए, तो इसमें अशुद्धि है, देखना चाहिए ऐसा सही आएगा. अशुद्ध दिया है, देखनी चाहिए. निम्नलिखित विकल्पों में से जो उचित समय पर न हो वाक्यांश के लिए एक सार्थक शब्द क्या होगा, तो वह होगा असामयिक. समझ बुझाकर काम करना चाहिए. विकल्पों में से चुनकर बताइए उक्त वाक्य में रेखांकित पद किस प्रकार की किया है, तो समझ बुझकर काम करना चाहिए. पुनरुक्त किया
पुनरुक्त क्रिया है यह। निम्नलिखित में से किस वाक्य में तुलनात्मक विशेषण की उत्तमावस्था के अशुद्ध रूप का उपयोग हुआ है? तो वह हुआ है उसका स्वभाव कोमल रतम है। निम्नलिखित वाक्यांश के लिए सार्थक शब्द का चयन विकल्पों में से कीजिए। जिस घटना को बचने से व्यक्त न किया जा सके उसे कहते हैं अनिर्वचनीय। ऑप्शन नंबर 2। या ठिकाणी पॅराग्राफ आहे। निम्नलिखित गद्यांश में कुछ शब्दों को हटा दिया गया है। दिए गए विकल्पों की सहायता से रिक्त स्थानों की पूर्ति कीजिए। प्रत्येक संख्या के लिए सबसे उपयुक्त विकल्प का चयन कीजिए। मानव सभ्यता वनों में पलकर डैश डैश हुई है। तो जो मानव सभ्यता है वो वनों में पलकर विकसित हुई है। आदि मानव का जन्म वही हुआ था, वहाँ के वृक्षों के फल डैश डैश ही वहाँ बड़ा हुआ। तो आदि मानव का जन्म वही हुआ था, वहाँ के वृक्षों के फल खाकर आएगा, तोड़कर, देखकर, नुकसान कर नहीं। तो वहाँ के वृक्षों के फल जो है वह खाकर वह बड़ा हुआ। भारतीय डैश डैश के अधिकांश महान ग्रंथ मुनियों द्वारा डैश डैश में ही रचे गए। तो इसके लिए सही शब्द आएगा संस्कृति, और आगे के लिए आएगा तपोवन। अब वाक्य कैसे होगा? संस्कृति के अधिकांश महान अन्य ऋषि मुनियों द्वारा वन में ही रचे गए हैं। आज की स्थिति यह है कि मनुष्य पेड़ पौधों को नष्ट करने के लिए डैश डैश हो गया है। तो आज की स्थिति यह है कि मनुष्य पेड़ों को कट करने के लिए तत्पर हो गया है। मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण 12 जानेवारी 2023 शिफ्ट 3 मध्ये झालेला पेपर पाहिलेला आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, मित्रांसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच या क्वेश्चन पेपरची PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती दिली जाईल। टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करा। तसेच तुमचे मी सुरुवातीला देखील आभार मानलेले आहेत आणि शेवटीही आभार मानते की व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुनश्च एकदा तुमचे मनापासून आभार।